पाहूया ते विस्तृत बातम्या. अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण विरोधात सांगली महापालिका दुसऱ्या दिवशीही ॲक्शन मोडवर आली आहे. महापालिका अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम आयुक्त सत्यम गांधी यांनी हाती घेतली आहे. सोमवारी विश्रामबाग चौकातील 64 अनधिकृत खोकी हटवल्यानंतर आज सकाळपासून सांगली शहरातील झुलेलाल चौक ते पत्रकार नगर या मार्गावरील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे. या प्रमुख मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. दोन्ही बाजूंनी साईड मार्जिनमध्ये बांधकाम करण्यात आली होती. त्यामुळे आज या मार्गावरील अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या पथकाने हटवायला सुरुवात केली आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. अशाच प्रकारची कारवाई महापालिका क्षेत्रात कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामे आहेत ती महापालिका प्रशासनाकडून हटवली जाणार आहेत. या कारवाईमुळे मात्र अनधिकृत बांधकामे करणारे तसेच अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांनी धसका घेतला आहे. यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाने करत असलेले अतिक्रमणवरील कारवाईचे हे स्वागतच आहे. मात्र नागरिकांची कोणत्याही साहित्याची नुकसान होऊ नये याकरिता आणि अनेकदा नोटीस देऊन मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे. दुसऱ्या दिवशी मोहीम सुरू केलेला आहे. काय कशा प्रकारचं नियोजन आहे, कुठल्या भागात आहे? आज आम्ही हा जो परिसर आहे इथं आहे, तसेच इथला जो सगळा परिसर आहे, ज्या अनधिकृत खोके असतील किंवा अनधिकृत व्यवसाय चालवणारे खोके असतील त्याच्यावर आमचा जास्त फोकस आहे. तेच आम्ही पाहायला लागलोय. दुसरं जे 3 मीटर मार्जिन मधले बांधकाम आहेत पत्र्याचे असो किंवा काही, ते देखील काढण्याचं काम आमच्या टीम सोबत माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मोहीम सुरू राहणार अशीच काय हो. लोकांना तुमचं? मला लोकांना एवढंच आव्हान आहे की बाबा जे नियमात आहे त्याप्रमाणे करा. जे अवैध धंदे असतील त्या बाबतीत तर अजिबात कुठलं लायसन्स जरी असेल तर त्यावर नक्की आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये कारवाई होणार.